महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 4511 सन्माननीय राज्याचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू साहेब, राज्य सरचिटणीस गिरीश भाऊ दाभाडकर साहेब यांच्या आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष दत्ताभाऊ भोईर व राज्य कोषाध्यक्ष विकास भाऊ भोईर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा कार्यकारिणी आज शुक्रवार दिनांक 3/7/2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून पंचायत समिती भिवंडी येथे हा कार्यक्रम पार पडला। गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये अंबाडी परिसरातील ग्रामपंचायत दुगाड येथील कर्मचारी सतीश मांजरेकर यांना सन 2024 रोजी मेडिकल रजेवर असताना निलंबन करण्यात आलं होतं। त्या दरम्यान सरपंच मुगणे मॅडम, उपसरपंच गणेश पाटील व ग्रामपंचायत अधिकारी जिल्हा परिषद ठाणे ज्योत्स्ना धायवर मॅडम यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे दिनांक 14/4/2026 रोजी कर्मचारी सतीश मांजरेकर यांचे निलंबन मागे घेऊन कर्मचारी यास हजर करून दोषी सरपंच, उपसरपंच यांच्या 39 कलम प्रमाणे कारवाई करणे हे स्पष्ट लेखी आदेश दिले असताना 14/5/2026 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी यांनी ग्रामपंचायत अधिकारी यांना हजर करून घेणे आदेश दिले असताना टाळाटाळ करीत असल्याने ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री श्यामभाऊ भोईर, सचिव श्री दुर्वन भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाने संपूर्ण भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांना आवाहन करून आज पंचायत समिती दालनात ताकद दाखवून श्री सतीश मांजरेकर येत्या सोमवारी ग्रामपंचायत दुगाड येथे हजर करून घेण्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी ज्योत्स्ना धायवर यांना आदेश व गटविकास अधिकारी यांना दिले व सरपंच, उपसरपंच यांच्या कलम 39 प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत आश्वासन केले। हा विजय सर्व कर्मचारी व सतीश मांजरेकर यांच्या परिवाराने केला। त्यावेळी ठाणे सदस्य रवींद्र नाईक, विकास पाटील, सदस्य दुगाड मोहित शेलार तसेच अभिलाष भोईर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने तालुक्यातील कर्मचारी उपस्थित होते। उपस्थितांना आपली मते घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला। तर चला पाहूया या महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या ह्या कार्यक्रमाची ती जर ते आता मॅडम बरोबर तिचं पॉझिटिव्हली म्हणणं असेल, तिला जर कर्मचाऱ्याला हजर करून घ्यायचं असेल तर तिला पोलीस प्रोटेक्शन द्या आणि ग्रामपंचायतचा कारभार सुरळीत चालू करायला सांगा आणि त्या कर्मचाऱ्याला कामावर रुजू करून त्याला आदेश द्या त्या तुला जी नेहमी दिलेली कामं तू करत जा। आणि जर सरपंच वाढत असेल तर जसं शिवसाहेबांनी 39 ची कारवाई करायला ती तुम्ही प्रोसेस चालू करा। कर्मचाऱ्याला कामावर द्या, एक बायको पण सगळं आम्ही हे करतो म्हणजे हल्ला नाही मॅडम मी आता केलं तुमचा मान केला का नाही?
समोर सांगितलं नाही सांगा काय कोर्ट नाही किंवा तुम्ही आता मॅडम आम्ही आंदोलन करतो. सोमवारी सकाळी जायचं. नाही सकाळी बरोबर. आज मुदत संपती. आज ज्या काही प्रायमरी व्हेरिफिकेशन मी त्यांना इथे बोलवलं होतं, व्हेरिफिकेशन केलेलं आहे. त्यांना मी सांगतोय सोमवारी सकाळी 10 वाजता, उद्या सुट्टी आहे, सोमवारी सकाळी 10 वाजता जायचं, जॉईन व्हायचं. तुमचा अर्ज अर्ज निवड सांगतो तुमचं ते मॅडमने तुम्हाला लेखी दिला नाही, त्याला लेखी दिला पाहिजे ना यामुळे. साहेब आम्ही तिकडे साहेब त्यांच्या ग्रामपंचायत आम्ही परत तिकडे जाऊन पाहू त्याला हजर करून घ्यायला. मॅडम काय तुमचं पहिलं नाही तुम्ही नका सोमवारी सकाळी येतील 10 वाजता. त्यांचं ऍप्लिकेशन घ्यायचं आपल्या रेफरन्सने जॉईन करून घ्यायचं. तुम्ही पत्र दिल्याप्रमाणे तुमचं त्यांचा अर्ज निवड करून घ्यायचं इथं तिथपासून त्यांचं मस्ट ओपन करायचं, अटेंडन्स लावून सगळे त्यांना काही निर्णय घ्यायचं ते घेऊ द्या. तुम्ही त्यांना अटेंडन्स सोमवारी येतील, हजर करून घेतील आणि अटेंडन्स ओपन करून द्यायचं. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियन NJP 4511 या संघटनेच्या छताखाली आज आम्ही ठाणे जिल्हा कार्यकारिणी काम करत असते. नक्कीच आमची संघटना महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 32 जिल्हे आमच्या संघटनेशी संलग्न आहेत. त्या अनुषंगाने आमचे राज्याध्यक्ष आमदार बच्चूभाऊ यांच्या आदेशानुसार तसेच राज्याचे सरचिटणीस सन्माननीय गिरीश भाऊ यांच्या आदेशानुसार आमच्या ठाणे जिल्ह्याचे आणि राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय दत्ताभाऊ आणि कोषाध्यक्ष सन्माननीय विकास भाऊ आणि पूर्ण राज्य कमिटी यांच्या आदेशानुसार खऱ्या अर्थाने तळागाळातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी ही संघटना दिवसरात्र काम करत असते आणि त्या अनुषंगाने आम्हाला तशी राज्यकारणी करून शिकवण दिली जाते का जिथे कर्मचाऱ्यावर जर असा अन्याय झाला तर तशा पद्धतीने त्यांना सामोरे गेलं पाहिजे. तशाच पद्धतीने कर्मचाऱ्यांची जर कुठे छोटी मोठी चुकी झाली तर आम्ही संघटना म्हणून तिथे त्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन माफी देखील मागतो. आज खऱ्या अर्थाने आज भिवंडी पंचायत समिती येथे आमच्या कर्मचारी बांधव आज अंबाडी परिसरातील ग्रामपंचायत दुगाड येथे कार्यरत असे कर्मचारी सन्माननीय सतीश मांजरेकर यांना खऱ्या अर्थाने 2022 पासून ग्रामपंचायतमध्ये त्यांना मेडिकल रजेवर असताना त्यांना ग्रामपंचायतच्या राजकीय हेतूपोटी किंवा वैयक्तिक हेतूपोटी त्यांना निलंबन केले आहे. खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने संघटनेशी ते जोडले गेलेले आहेत आणि त्यांनी वेळोवेळी आपण कुठल्याही प्रकारची चुकी न करता आपण न्याय कुठे मागायला पाहिजे तशा पद्धतीने त्यांनी जिल्हा परिषद येथे देखील त्यांनी अर्ज दिला, पंचायत समिती येथे देखील अर्ज दिला आणि खऱ्या अर्थाने ह्या कर्मचाऱ्याला 2026 रोजी 14/4/2026 रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती भिवंडीकडे निर्देश दिले की ह्या कर्मचाऱ्याची दप्तर तपासणी केली, त्यानंतर कर्मचाऱ्याची काहीही चुकी नसताना त्याला तात्काळ कामावर रुजू करून घेणे आणि संबंधित जे व्यक्ती आहेत ज्या दुगाड ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत सन्माननीय मुकले मॅडम आणि उपसरपंच राजेश भोईर गणेश पाटील यांचं कुठल्याही प्रकारचं त्यांनी जमीन खाल्ली नव्हती किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा या कर्मचाऱ्यांनी अन्याय केला नव्हता किंवा त्यांची प्रॉपर्टी हडप नव्हती केली, तरीही त्या सरपंचांनी किंवा त्या उपसरपंचांनी त्या कर्मचाऱ्यावर बिचारावर अन्याय केलेला आहे. खऱ्या अर्थाने तिथे ग्रामपंचायत अधिकारी माननीय
घायवट मॅडम ही ज्योत्स्ना घायवट मॅडम ही कार्यरत असताना देखील या कर्मचाऱ्यावर अन्याय होतो. खऱ्या अर्थाने प्रशासनाची जाण त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला आहे का? खऱ्या अर्थाने जर कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदकडून सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहे की त्या कर्मचाऱ्याला हजर करून घ्या, त्यानंतर आमची संघटना ठाणे जिल्हा संघटनेने माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन दिला. आमच्यासोबत त्या ग्रामपंचायतीचे 2 सदस्य देखील आमच्यासोबत होते निवेदनाच्या वेळेत. कुठेतरी आम्हाला हा मोर्चा होता, हा आम्हाला मोर्चा शासनाविरुद्ध नव्हता किंवा आमच्या ग्रामपंचायतचा वरचा सर जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यांच्यावर नव्हता. खऱ्या अर्थाने हा आमचा मोर्चा किंवा आंदोलन हा आमच्या तिथल्या सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या विरोधात होता. कारण आमच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने आज पंचायत समिती गट विकास अधिकारी माननीय या आमच्या कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहेत. आमचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या कर्मचाऱ्याच्या न्याय हक्कासाठी पॉझिटिव्ह आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांनी निर्देश दिलेले आहेत त्या कर्मचाऱ्याला हजर करून घ्या आणि दोषींवर 39ची कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून. असे असताना आज किती वेळ आज हा कर्मचारी 2011ला कामावर लागला, 2016ला तो कामामध्ये नियमानुकूल झाला. खऱ्या अर्थाने तो कर्मचारी हा खऱ्या अर्थाने आमच्या भिवंडी तालुक्यातील परिसरातील आमचं कोण ग्रामपंचायत असेल, आमची काल्हेर ग्रामपंचायत असेल, आमची शेलार ग्रामपंचायत असेल, आमची दापोडे असेल, वल असेल, आमच्या भागातील सुरई असेल, सारंग असेल, आमच्या भागातील अंजूर असेल, इथले कर्मचारी सक्षम आहेत. आमच्या ग्रामपंचायती मोठ्या आहेत. आमच्या ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायत अधिकारी हे देखील सक्षम आहेत की त्यांना कामाचा खूप अनुभव आहे. आमच्या भागातील सरपंच उपसरपंच असतील सदस्य असतील ते शिकलेले आहेत, त्यांना देखील कामाचा मोठा अनुभव आहे. अशा असताना तिथे आमचं एक प्रेमाचं नातं आहे. आमचा ग्रामपंचायत अधिकारी असेल, आमचा सरपंच असेल, आमचा कर्मचारी असेल, यांचा एक मेल असतो आणि त्यांचे प्रेमाचे एक संबंध निर्माण होतात. गावाचा विकास आणि विकास ध्येय पुढे करून आज आम्ही काम करत असतो. खऱ्या अर्थाने आज आमच्या भागातील कर्मचाऱ्यांना कोणाला 65,000 पगार, कोणाला 70,000 पगार. आमच्या काल्हेर ग्रामपंचायतमध्ये 100 कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांना लाखाच्या आसपास पगार आहेत. आणि खऱ्या अर्थाने अंबाडी परिसरातील अतिदुर्गम भागामध्ये ही दुगाड ग्रामपंचायत आहे, तिथे एकच कर्मचारी कार्यरत आहे. खऱ्या अर्थाने हा कर्मचारी जो ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं काम असो, सकाळी 7 वाजता नल चालू करणे, पाणी सोडण्यापासून त्यानंतर तो घरी आल्यानंतर आंघोळ उरकून तो ऑफिसला जाईल. ज्या गावातील लोकांचे दाखले असतील, कोणाचे काही कामं असतील, घरपट्टींची कामं असतील, एनओसींची कामं असतील, तो करून देत होता. त्याच्यानंतर त्यांचं मुख्य वसुलीचं काम आणि ते सगळं काम करत असताना तो वसुलीचे काम देखील करत होता. कारण त्या वसुलीच्या कामावर हे जे पुढारी असेल, गावातील सरपंच असतात, जर कर्मचाऱ्यांनी वसुली केली तर लोकभिमुख कामं करू शकतात. खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतचा पाया हा कर्मचारीच असतो आणि असा कर्मचारी हा भाऊ काम करत असतो. दिवस रात्र तो काम करत असतो. कुठे सफाईचं काम असेल, कुठे कुठला उद्घाटन असेल तर हा भाऊ तिथे 7 वाजता पोहोचून तिथे सगळी अरेंजमेंट करते आणि ही सरपंच मंडळी टायमावर येऊन त्याचा श्रेय घेत असतात. परंतु खऱ्या अर्थाने मी सांगतो, आमच्या भागामध्ये आज प्रशासनाचं काम योग्य आहे, तिथले ग्रामपंचायत अधिकारी योग्य आहेत. आमच्या भिवंडी तालुक्यातील गट विकास अधिकारी असतील, आमचे विस्तार अधिकारी असतील, त्यांचे कर्मचाऱ्यांचे संबंध चांगले आहेत. आणि जर प्रशासन कर्मचाऱ्याच्या पाठीशी आहेत तर हे जर लोकप्रतिनिधी हा दुगाड ग्रामपंचायतचा आहे, जर खऱ्या अर्थाने जर या कर्मचाऱ्याला न्याय मिळाला नाही तर आम्ही दुगाड ग्रामपंचायतीमध्ये देखील आंदोलन करू शकतो आणि उपोषण देखील करू शकतो आणि पूर्ण दुगाड परिसरामध्ये आम्ही रॅली देखील काढू शकतो. अशी ही ताकद आमच्या आज कर्मचारी संघटनेची आहे. खऱ्या अर्थाने आज मांजरेकर भाऊ यांचा परिवार बघितला तर त्यांची विधवा आई आहे, त्यांची पत्नी आहे, 2 मुलं आहेत. आज जवळजवळ 3.5 वर्षापासून हा भाऊ लढाई देत आहे. खऱ्या अर्थाने आमच्या संघटनेकडे येतो, वेळोवेळी आम्ही त्याला ताकद देत आहे. खऱ्या अर्थाने हा भाऊ कुठे डगमगलेला नाही. आज 3.5 वर्षापासून त्याला 19,500 पगार होता. खऱ्या अर्थाने आज आमच्या संघटनेची ताकद आहे म्हणून ग्रामपंचायत त्याला 13,000 पगार देते आणि किमान वेतनापोटी आज आमच्या राज्य कार्यकारिणीने जो आम्हाला संघटनेला बल दिलेला आहे आणि आज महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आमच्या राज्य कार्यकारिणी. खऱ्या अर्थाने 6,500 त्यांना
शासन अनुदान देत आहे. खऱ्या अर्थाने हीच आमची ताकद आहे. आणि आज मी खऱ्या अर्थाने पत्रकार बांधवांना, तुम्ही आमची ही ताकद अशीच आमच्या भिवंडी तालुक्यात नव्हे, ठाणे जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही दाखवायची आहे. खऱ्या अर्थाने आमचा कर्मचारी एकजुटलेला आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यातून 65,000 कर्मचारी आज बच्चू भाऊंच्या नेतृत्वावर काम करत आहे. आणि बच्चू भाऊंचे नेतृत्व आज आमच्या कार्यकारी संघटनेला 2 वर्षापासून लाभलेलं आहे. आणि बच्चू भाऊंनी या विधानसभेमध्ये 4 वेळा आमदार आणि विधान परिषदेचे 1 वेळा, आज बच्चू भाऊंची 5 वेळाची टर्म आहे. खऱ्या अर्थाने बच्चू भाऊंचं नेतृत्व आज आम्ही नागपूर येथे जेव्हा आम्ही एल्गार मोर्चा काढला, त्या एल्गार मोर्चाचं देखील नेतृत्व आमच्या बच्चू भाऊने केलं. आणि त्या मोर्चामध्ये आम्ही समृद्धी मार्ग बंद करण्याचा एकमेव नेता असेल तर बच्चू भाऊ. त्यावेळेस त्यांनी दिव्यांगांसाठी, त्यांनी मेंढपाळसाठी, त्यांनी शेतकरी कष्टकऱ्यांसाठी आणि मच्छीमारांसाठी आणि आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांसाठी न्याय मिळण्यासाठी त्यांनी तो रास्ता रोको आंदोलन केलेला. आणि त्याच धर्तीवर आज आमच्या संभाजीनगरच्या जिल्हा कार्यकारिणीने खऱ्या अर्थाने राज्य अधिवेशन भरवलं. आणि त्या अधिवेशनामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जो आज आमचा राज्य अधिवेशन झाला, त्यामध्ये खऱ्या अर्थाने आज राज्यातील 16,000 कर्मचारी तिथे उपस्थित होते. आणि बच्चू भाऊंनी सांगितलं, मी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या मी नक्कीच या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडेन. आणि खऱ्या अर्थाने एक आनंदाची गोष्ट आहे, आज हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि बच्चू भाऊ 2 वेळा विधान परिषदेमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या साठी आणि संगणक परीक्षकांसाठी लक्षवेधी घेतलेले आहे. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आकृतीबंध वाढणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेमध्ये जो 10% आरक्षण आहे त्यांची अंमलबजावणी वेळेत होणे आणि जो आम्हाला मानधनापोटी जो वेतन मिळत आहे तो वेतन वेळीच अदा करण्यासाठी डायरेक्ट राज्यमंत्री जयकुमार गोरे यांना त्यांनी प्रश्न विचारले का असे जर शासन निर्णय असताना तुम्ही अजूनपर्यंत ही कारवाई का करू शकत नाही. आणि खऱ्या अर्थी सत्तेतील आमदार आज बच्चू भाऊंना त्या लक्षवेधीला सूचक अनुमोदन दिले. ही आमची ताकद आज आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची आहे, आमच्या NGP 45 आकराची आहे. खऱ्या अर्थाने मी आज ठाणे जिल्हा कार्यकारिणीमध्ये काम करतो. आमचे आज श्यामभाऊ हे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे. श्यामभाऊंचे नेतृत्व खऱ्या अर्थाने राज्याने दखल घेऊन श्यामभाऊंना ही जबाबदारी दिली. आणि खऱ्या अर्थाने मी एक दापोड्या या ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना माझं देखील या योगदान या जवळजवळ 2012 पासून मी भिवंडी तालुका अध्यक्ष होतो. आणि आज मला खऱ्या अर्थाने आमच्या 5 तालुक्यातील मुरबाड असेल, शहापूर असेल, अंबरनाथ असेल आणि शहापूर असेल आणि कल्याण असेल या तालुक्यांनी मला एकमताने सचिवपदी नेमणूक केली. आणि तेव्हापासून मी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीला उतरत आहे. खऱ्या अर्थाने ही ताकद आमची आज ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची आहे. म्हणून मी आज इथे जमलेल्या सर्व कर्मचारी बांधवांना सांगतो, तुम्ही संघटित व्हा, तुम्ही कर्मचारी संघटनेला बळ द्या. खऱ्या अर्थाने भाऊ तुम्हाला मी पत्रकार बांधवांना एक गोष्ट अजून सांगेल. खऱ्या अर्थाने माझं नेतृत्व आज या आमच्या तालुक्याने देखील लक्षात घेतला. आणि तालुका जवळजवळ आमची ग्रामपंचायत पतसंस्था 2005 पासून कार्यरत आहे. या पतसंस्थेमध्ये देखील आज दुर्वण भाऊ पाहिजे म्हणून दुर्वण भाऊला त्या सचिव पदामध्ये पतसंस्थेमध्ये नेमणूक केली. ही सगळी ताकद आमच्या भिवंडी तालुक्याच्या कर्मचाऱ्यांची आहे. आणि खऱ्या अर्थाने भाऊ सांगतो, मी एक सामान्य माणूस आहे. मी आज 3 महिने झाले मी सचिव पदाची धुरा माझ्या हातामध्ये गेले. 3 महिन्यामध्ये आज आमचा कर्मचारी व्यवस्थापक जो लसणे भाऊ आहेत तो माझ्या ग्रामपंचायतीवर येऊन आज आम्ही तात्काळ आमच्या कर्मचारी बांधवांना 2.5 लाखापर्यंत लोन आम्ही त्यांच्या पगारापोटी आम्ही देत आहे. आणि खऱ्या अर्थाने मी 3 महिन्यामध्ये 60 लाख लोन देण्याचा विक्रम केलेला आहे आणि 15 लाख FD या कर्मचाऱ्यांच्या पैशाची केलेली आहे. खऱ्या अर्थाने हा विजय आहे. म्हणून सांगतो की मित्रांनो, संघटित व्हा. आज आपण इथे ताकद बघितली. आज दत्ताभाऊंची आपण उपाध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष त्यांची ताकद आहे. म्हणून BDO साहेबांनी आणि BDO साहेब आपल्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे. खऱ्या अर्थाने ताकद देऊन आज त्या ग्रामपंचायत अधिकारीला तिला
कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, प्रशासकीयचं नॉलेज तिला कमी आहे. कारण 2009ला आमच्या सुरई सारंगला त्या गायवड मॅडमने काम केलेलं होतं. मी तर सांगेन ती कोणाच्या तरी आश्रयाने ग्रामपंचायत अधिकारी झालेले आहे. तर अशी कुठेतरी माणसं नको आहेत. माझ्या ग्रामपंचायतमध्ये गणेश वाडविंदे साहेब आहेत आणि आमच्या परिसरामध्ये जे ग्रामसेवक आहेत, ग्रामपंचायत अधिकारी आहेत, त्यांचा कामाचा अनुभव खूप चांगला आहे. ते सरपंच आणि प्रशासकीय ज्ञान असताना ते पत्रव्यवहार कसे करायचे अशा पद्धतीचं त्यांचं ज्ञान आहे. आणि आज जर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जर आदेश देत असतील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जर आदेश देत असतील, तर त्या ज्योत्स्ना गायवड मॅडम काय तिचा अनुभव आहे. तिने पोलीस स्टेशनचं प्रोटेक्शन घेऊन या आमच्या मांजरेकर भाऊंना तिथे हजर करून काल घ्यायला पाहिजे होता. म्हणून खऱ्या अर्थाने आमची आज ताकद धावली. काल तिने BDO साहेबांचा स्पष्ट आदेश होता का त्या कर्मचाऱ्याला हजर करून द्या आणि BDO साहेब त्या ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच याच्यावर 39 ही कारवाई त्यांनी आता सुरू करायचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने आज आमचा विजय झालेला आहे. म्हणून मी सांगतो सर्व कर्मचाऱ्यांना बांधवांना विनंती करतो की आपण संघटित व्हा. आपली ताकद आहे, आपल्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी, आपल्या मागण्या. आणि खऱ्या अर्थाने आज दत्ताभाऊ पूर्ण राज्यभर फिरत आहे. खऱ्या अर्थाने आपला बंधुभाव निर्माण होतो. आज जो दुर्वण भाऊला नाशिकवरून फोन येतो, यवतमाळवरून फोन येतो, चंद्रपूरवरून फोन येतो का भाऊ तुमच्या तालुक्यामध्ये काय झालेलं, आम्ही येऊ का. ठाणे जिल्ह्यातील 5 तालुक्यातील मला फोन येतो की भाऊ आमची गरज असेल तर आम्ही येतो. BDOच्या दालनामध्ये जर आपल्याला तिथे आंदोलन करायचं झालं तर आम्ही पुढे येतो, भाऊ तुम्ही मागे राहा. अशा पद्धतीचं बोलण्याचं आज आपले राज्यकारिणी करत आहे. म्हणून तुम्ही संघटित व्हा, एकत्र व्हा. जशी आपली राज्यकारिणी काम करते तशी आपली जिल्हा कार्यकारिणी काम करते आणि तशीच आपली पतसंस्था देखील मोठी करायचं आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे. म्हणून एकच सांगाल की महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, दत्ता भाऊ तुम आगे बढ़ो, श्याम भाऊ तुम आगे बढ़ो. NGP 4511चा, NGP 4511चा, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, दत्ता भाऊ तुम आगे बढ़ो, दत्ता भाऊ तुम आगे बढ़ो, श्याम भाऊ तुम आगे बढ़ो. ग्राम पंचायत सुधार कर्मचारी सतीश मांजरेकरचा, सतीश मांजरेकरचा.